नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ रास आणि त्यांचं करिअर. म्हणजेच तुळ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत हे नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करू शकतात, त्यांच्या आवडीनिवडी कशा असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो, त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये बाकीचे जे ग्रह आहेत त्यांच्या अनुरूप तुळ राशीच्या व्यक्तींनी कशा प्रकारचं करिअर शोधायला हवं किंवा कशा प्रकारच्या करिअरमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला थोडंसं तुळ राशीबद्दल जाणून घेणं गरजेचं राहील. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही चर स्वरूप रास आहे. या राशीबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व ज्या बाकीच्या राशी आहेत त्या सर्व बाकीच्या राशींचे बऱ्याच प्रमाणातले चांगले गुणधर्म हे तुळ राशीमध्ये दिसून येतात. म्हणजे राहणीमान सुव्यवस्थित, नेटनेटकं, टापटीप, लॅविश लाईफस्टाईलकडे थोडंसं आकर्षण असतं. त्याचप्रमाणे यांचे विचारसुद्धा तशाच प्रकारचे असतात. म्हणजे मोठे विचार करतात आणि ते विचार पूर्ण करण्याकरता लागणारी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा ही हे सर्व गुण या राशीच्या व्यक्तीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतात. कष्टाळूपणा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बौद्धिक. तर यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूपच चांगल्या प्रकारची असते. अगदी शाळा कॉलेजमध्ये शिक्षणसुद्धा हे अगदी व्यवस्थितपणे करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल, संवाद साधण्याची कला, हे सुद्धा तुळ राशींच्या व्यक्तींमध्ये अतिशय चांगली असते. म्हणजेच एखाद्याशी समजा संवाद साधायचा असेल किंवा बोलायचं असेल तर त्याच्या पातळीपर्यंत येतात. म्हणजे आपल्याला बरंच काय ठाऊक आहे, समोरच्याला काय जास्त ठाऊक नाही, म्हणून आपण आपल्याबद्दल थोडंसं बडाचढके बोलू किंवा आपल्या बोलण्याने दुसऱ्याला इम्प्रेशन टाकू, असा प्रकार यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. दुसऱ्याच्या पातळीपर्यंत जातील आणि नंतर संवाद साधतील. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपलेपणा यांच्याबद्दलचा दिसून येतं. अर्थात यांचं राहणीमान, यांचं व्यक्तिमत्व, वागण्या बोलण्याची कला आणि यांचं बौद्धिक, या सर्व गोष्टींमुळे किंवा या सर्व गुणधर्मांमुळे या ज्या व्यक्ती असतात थोडासा अट्रॅक्टिव्ह असतात. आणि म्हणूनच कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करण्यासाठी लागणारे जे गुण असतात ते त्यांच्यामध्ये असतात. याचप्रमाणे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि कष्टाळूपणा हे सुद्धा गुणधर्म यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतात. म्हणूनच ह्या ज्या व्यक्ती असतात करिअरच्या बाबतीमध्ये तसे फारसे काय प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स यांच्यामध्ये दिसून येत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चांगलं तेच स्वीकारतील आणि यांची जे स्वप्न असतात ती सुद्धा मोठी असतात. अर्थात ज्या घराण्यातल्या ज्या स्थितीमध्ये जन्म घेतील त्यापेक्षा वर जायचं आणि स्वतःचं असं काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व किंवा ठसा उमटायचा, हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि अर्थातच या व्यक्तीमध्ये आणखीन एक चांगला गुण असतो, तो म्हणजे सौंदर्याची आवड. आता हा जो भाग आहे हा भाग लहानपणापासून दिसून येतो आणि ज्यावेळेस या व्यक्ती वयात येतात त्यावेळेस साधारण भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे यांच्यामध्ये मूलतःच दिसून येतं. याचप्रमाणे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत आणि टुरिझम किंवा फिरायला जाणं सुद्धा यांना आवडतं. लॅविश लाईफस्टाईलकडे त्यांचं आकर्षण असतं किंवा फिल्म इंडस्ट्रीकडे सुद्धा आकर्षण असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खानपानाच्या ज्या सेवा असतात त्यामध्ये सुद्धा यांचं आकर्षण असतं. तर मगापासून मी जे सांगतोय की जवळजवळ सर्वच क्षेत्रामध्ये याचं आकर्षण असतं. मग नेमकं ठरवायचं कसं की आपल्याला करिअर हे कशा प्रकारचं असतं. लक्षात घ्या, आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं हे तुळ राशीचं एकंदरीत व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मग करिअरच्या बाबतीत नेमकं जर का तुम्हाला करिअर करायचं असेल तर नेमकं काय, तर त्याकरता पत्रिकेतले जे बाकीचे जे ग्रह आहेत ते जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. कारण फक्त आणि फक्त राशीवरून जर का तुम्ही करिअर ठरवायला गेलात तर ते तेवढंसं सोपं जाणार नाहीत आणि मग त्यामध्ये तुमच्या करिअरची दिशा चुकण्याची शक्यतासुद्धा जास्त असते. तर प्रत्येक ग्रहाच्या अनुरूप आपण थोडासा विचार करू जेणेकरून तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो जास्त नेमका समजेल. जसं की तुमची जर का तुळ रास असेल आणि तुमच्या पत्रिकेमध्ये रवी जो ग्रह आहे हा मेष, सिंह किंवा धनु राशीमध्ये असेल तर तुमच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या प्रकारची असेल. म्हणजेच कुठल्याही क्षेत्रात जरी गेलात तरी त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची जी चाह असते, ती जी आवड असते ती तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रात जरी तुम्ही गेलात तर त्यामध्ये वर जाण्याची क्षमता असते ती तुमच्याकडे नंबर 1मध्ये राहण्याची क्षमता. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर का रवी तुमचा या आता सांगितलेल्या राशीमध्ये म्हणजे मेष, सिंह आणि धनु राशीमध्ये असेल तर साधारणतः स्वतःचं काहीतरी वेगळं असं व्यक्तिमत्व तयार करणं किंवा बिझनेसमध्ये जाणं, बिझनेस करण्याची खुमखुमी त्यांच्यामध्ये खूप चांगली असते आणि बिझनेसमध्ये ते सक्सेसफुलसुद्धा खूप चांगलं होऊ शकतं. फक्त इकडे एकच गोष्ट आहे स्वभावाच्या बाबतीमध्ये, थोडंसं तुमचा जो इगो आहे
हा सांभाळणं थोडंसं गरजेचं राहील, कारण तुम्हाला तडजोड करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा यायला हवी. आणि ते जर काय तुम्हाला जमलं तर अर्थातच तुम्ही बिझनेसमध्ये खूप पुढे जाऊ शकता आणि स्वतःचा असा नेमका ठसा निश्चित उमटवू शकाल. यानंतर जर का तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ जो ग्रह आहे, हा मंगळ ग्रह वृषभ, कन्या किंवा मकर राशीमध्ये असेल किंवा मेष राशीमध्ये जरी मंगळ असेल, मेष किंवा वृश्चिक राशीमध्ये जरी मंगळ असेल, तरीसुद्धा तुम्ही साधारणतः इंजिनिअरिंगचे जे क्षेत्र आहेत किंवा टेक्निकलशी संबंधित जे क्षेत्र आहेत किंवा ज्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात, खास करून प्रोप्रायटरशिप किंवा जमिनीचे जे व्यवहार असतात किंवा खाणकामाचे जे व्यवहार असतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे सेटल होऊ शकता किंवा तुमचा जो दृष्टिकोन आहे हा साधारण अशाच क्षेत्राशी संबंधित जास्त असेल. तर अशा क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रांमध्ये डिसिप्लिन जास्त आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये थोडंसं स्वतःला सिद्ध करण्याची वेळ असते किंवा डिसिप्लिनची क्षेत्र आहेत, जसे की सरकारी क्षेत्र आहेत, म्हणजे फॉरेस्ट्री आहे किंवा फायर ब्रिगेड आहे, पोलीस खातं आहे, मिलिटरी आहे, नेव्ही आहे, तर अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता किंवा सरकारी नोकरी लागण्याची शक्यता जास्त असेल. जे मगाशी मी रवीच्या बाबतीत सांगितलं, तर रवी जरी तुमच्या पत्रिकेमध्ये साधारण सिंह, मेष किंवा धनु राशीमध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला सरकारी नोकरी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. याचप्रमाणे बुध जर का तुमच्या पत्रिकेमध्ये वृषभ, कन्या आणि मकर राशीमध्ये असेल आणि जर का तुमची तुळ रास असेल तर बौद्धिकदृष्ट्या तुमची पत्रिका अतिशय उत्तम समजली जाईल. म्हणजेच ज्या ठिकाणी इंटेलेक्टची जी क्षेत्र आहेत, म्हणजे बौद्धिक क्षेत्राशी जी संबंधित क्षेत्र आहेत, त्यामध्ये पुढे जाऊ शकता. एज्युकेशन आहे, फायनान्स आहे, त्याच्यामध्ये खूप वरच्या पोस्टला तुम्ही जाऊ शकता किंवा स्वतःचं असं काही तुम्ही ओळख निर्माण करू शकता. ज्याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात, तर ज्या ठिकाणी कमिशनचे धंदे आहेत, त्या कमिशनच्या धंद्यामध्ये सुद्धा या ज्या व्यक्ती आहेत त्या बऱ्याच प्रमाणात पुढे जाऊ शकतात. याचप्रमाणे जर का तुमच्या पत्रिकेत जो शुक्र ग्रह आहे, शुक्र ग्रह जरी तुमचा वृषभ, तूळ या राशीमध्ये असेल किंवा कर्क, वृश्चिक, मीन, वृषभ, तूळ या राशीमध्ये जरी असेल, तरी तुम्ही ज्या म्हणजे तूळ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्ती मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कलाक्षेत्र, कुठल्याही प्रकारचे कलाक्षेत्र, नृत्यनाट्य, कला, चित्रपट, संगीत या क्षेत्रामध्ये तुम्ही बराच मोठा पल्ला गाठू शकता. टुरिझमचे क्षेत्र, त्याचप्रमाणे खानपानाची जी क्षेत्र आहेत, हॉटेल इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही खूप वरच्या पदाला जाऊ शकता. जर का शुक्र तुमचा कर्क, वृश्चिक, मीन किंवा तूळ आणि वृषभ राशीमध्ये असेल, तर साधारण अशा प्रकारची जी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठे किंवा पुढे जाऊ शकता. याचप्रमाणे गुरु जर का तुमच्या पत्रिकेमध्ये कर्क, वृश्चिक, मीन आणि धनु राशीमध्ये असेल, तरीसुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे बौद्धिक क्षेत्राशी संबंधित जी काही क्षेत्र आहेत त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पुढे जाऊ शकता. शिक्षकी पेक्षामध्ये पुढे जाऊ शकता आणि साधारणतः या ज्या व्यक्ती असतात त्यांना थोडंसं नशिबाची साथ चांगली मिळू शकते, म्हणजे त्यांना सावर्थ्याच्या संदर्भात मोठे काही प्रॉब्लेम येणार नाहीत. याचप्रमाणे जर का तुमच्या पत्रिकेमध्ये शनी जो ग्रह आहे, हा शनिग्रह मिथुन, तूळ, कुंभ आणि मकर या राशीमध्ये असेल, तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे खास करून तुम्ही धंद्यामध्ये सुद्धा पुढे जाऊ शकता. फक्त इथे एकच राहील की शनी समजा या राशीमध्ये असेल आणि जर का तुमची तूळ रास असेल, तर साधारणतः तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्याची जी ही असेल ती थोडीशी हळूहळू तुम्ही पुढे जाल आयुष्यामध्ये. परंतु साधारणतः वयाच्या 40-45 वयापर्यंत तुम्ही अशा प्रकारे त्या क्षेत्रामध्ये स्वतःला हे करा की तुमचे जी प्रगतीसिद्धी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. थोडीशी हळूहळू होईल, पण कारण अशा व्यक्तींमध्ये जे प्रगतीचा जो ग्राफ असतो हा हळूहळू पुढे जाऊ शकतो. परंतु कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये या व्यक्ती जाऊ शकतात. खास करून बिझनेसमध्ये या ज्या व्यक्ती असतात त्या फार पुढे जाऊ शकतात. सुरुवात अतिशय छोट्या गोष्टीपासून होईल, परंतु खूप मोठा पल्ला तुम्ही निश्चित गाठू शकता. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हे सर्व ग्रह जर का तुमची तुळ रास असेल आणि आता जे सांगितले या ग्रहांपैकी जे राशीमध्ये त्या ग्रह असतील तर अर्थातच ती क्षेत्र तुम्हाला खुणवतील किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर निश्चितपणे करू शकाल. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला यामधून काही मार्ग मिळत नसेल, मगाशी जे सांगितलं ग्रह किंवा राशी आणि तुमची तुळ रास असेल, तर यामधून जर का तुम्हाला काही मार्ग मिळत नसेल, सुचत नसेल, तुमच्या करिअरच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे हे संपूर्णपणे पाहणं गरजेचं ठरेल. म्हणजे ही जी ग्रह त्या राशीमध्ये नसते आणि गोष्टी समजा वेगळ्या थोड्याशा असते, तर नेमकं कुंडली पाहून त्याद्वारे जे मार्गदर्शन आहे हे केलं जाऊ शकेल.
तर मित्रांनो, हे होतं तूळ रास आणि त्यांचं करिअर, किंवा हे करिअर नेमकं कशा प्रकारे शोधायचं किंवा कुठल्या करिअरमध्ये तुम्ही स्वतःला सेटल करू शकता या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.